काऊ पप्पा कसला हिशोब करताय तुम्ही सारखं? अगं जुनी देणी आहेत आपली. आता कसं आहे, शेतीला धंदा पाण्याला चांगले दिवस आहेत. त्यामुळे म्हणलं आपली काय जुनी देणी असते ना का ते चुकती करून टाकावा. अच्छा. म्हणजे कसं आहे, एकदा जुनी देणी दिली लोकांची आणि तुझं लग्न झालं की मग मी मोकळा झालो. झालं का तुमचं सुरू? पप्पा किती वेळा सांगितलं तुम्हाला, मला लगेच नाही लग्न करायचं, मला अजून लई शिकायचंय. बर बाई, काय शिकायचंय ना तुला तेवढं शिक. बरं एक काम कर, आता तू कुठं कॉलेजला चालली ना? हा, कॉलेजला चालली. हा, मला तुमच्या कॉलेजच्या पुढं थोडं सोडती का? कशाला? कालच आजारपणातून उठले ना तुम्ही, लगेच असं धावपळ काय काय म्हणा तुम्ही मला सांगा, मी करते. अगं थोडं पुढं सोड मला, मी टमटमनी जाईन. तुम्ही मला सांगा, मी करते. अगं तुमच्या कॉलेजच्या इथलं ते उसगाव आहे का? हा माहिती, पुढंच सांगा. तिथं माझा एक जोडीदार होता, देवा शिंदे नाव आहे त्याचं. अगदी नावाप्रमाणेच आहे ना, देव माणूस बघ. त्याने ना मला अडचणीच्या काळात पैशाची मदत केली. ती खत बी बियाणं आणायची होती, तेव्हा त्यांनी मला पैसे दिले आणि काय म्हणला माहितीये का? काय घाई करू नका, तुमच्याकडे येतील तेव्हा द्या. तेव्हा त्याची देणी येत तीच द्यायची होती मला. बरं मी जाईल मग. तू जाशील? हा मग तुम्हाला जर मुलगा असतं तुम्ही त्यालाच पाठवलं असतं ना. बरं चालतंय, हे पैसे घे आणि त्याचं तेवढं देऊन टाक. आणि गावात कोणालाही गेली ना त्याचं नाव विचार, देवा शिंदे, कुणी पत्ता सांगेन. बर. आणि काय अडचण आली का मला फोन कर सरळ. काय नाही अडचण येणार. आणि आता डायरेक्ट ना काम झाल्यावर तुम्हाला फोन करते. चालतंय चालतंय मग. बरं येऊ का आता? हा. देवा शिंदे दे बाबा देवाचे पैसे. देवशिंदे इथेच राहतात का? तुम्ही कोण रिपोर्टर का? बस करा आता, कंटाळा आला आम्हाला तेच ऐकून आणि बोलून. नाही मी रिपोर्टर नाही, मी वडगाव पानवरून आलीये. देवा शिंदे यांना भेटायचं होतं. तू कोण? त्यांची मुलगी आहे का? हो, पण ते नाही इथं. जावा तुम्ही, जा म्हणते ना. काहीतरी विचित्रच लोक आहेत ते. कसं सडलेलं कांदा पडलं, अख्खा घाणवास येते. थांबा, कुठून आले तुम्ही? मी वडगाव पानवरून आली. मी गणेश पाटील यांची मुलगी स्नेहा पाटील. हो, मी ओळखते तुमच्या वडिलांना, एकदा आले होते आमच्या घरी. या बसा, मी पाणी घेऊन येते. बोला, काय काम होतं? कांदा सडलाय वाटतं, टाकून का देत नाही? मग 2 महिन्यापासून वारंवार एकच गोष्ट सांगत होते वडील, सगळा कांदा सडलाय, खराब झाला. शेतीत दुसरं कोणतंच पीक नाहीये, पैसे पण संपले आता, असं म्हणत होते. आतूनच सगळा कांदा सडला, बराच टाकून दिला, हा एवढा उरलाय. खर्च तर सोडाच हो, काहीच भेटलं नाही यंदा. सगळा कांदा टाकून द्यावा लागतोय. तुझे पप्पा शेती करतात का? हा, शेतीवरच आमचं कुटुंब चालतं. माझे वडील सारखे चिंता करायचे. मी त्यांना एकदा विचारलं पण आपल्यावर किती कर्ज आहे. त्यांनी मला कधी कर्जाचा आकडाच नाही सांगितला. त्यांना वाटायचं माझं अभ्यासात लक्ष राहणार नाही. फक्त मला एवढंच बोलले, 2 बँकेचं कर्ज आहे थोडं. ते कुठं आता दिसत नाही इथं? घरी नाहीये का? कुठं बाहेर गेलीत का? हो, गेले. माझ्या वडिलांनी तुझ्या वडिलांकडून पैसे घेतले होते, काही तेच द्यायला आले होते. आत्महत्या केली माझ्या बापाने. ती तिकडे खेळते ना, ती माझी लहानी बहीण आहे. तिचं वय तरी आहे का हो?
आपला बाप ह्या जगात नाही आहे हे कळण्याचं मला अजून एक बहीण आहे. तुम्ही येताना बॅनर बघितला असन, 10वीत अख्ख्या तालुक्यात 1 नंबर आलाय तिचा. पण तिचं यश बघायला आज तिचा बाप जिता नाहीये. माझ्या वडिलांना कायम वाटायचं आम्ही खूप शिकावं. ते आम्हाला कायम म्हणायचे, तुम्ही माझी मुली नाही मुलं आहेत. माझी BSc झाली, माझ्या मैत्रिणींची सगळ्यांचे लग्न झाले. पण माझ्या वडिलांची इच्छा होती की आम्ही खूप शिकावं. दिवाळीला कायम आम्हाला ओवाळायचे. आणि मला आधी वाटलं तुम्ही न्यूज रिपोर्टरवालेच आहे. ती काल पण आले होते. रोज रोज एकच प्रश्न विचारतात, तुमची सरकारकडून काय अपेक्षा आहे. मग काय उत्तर दिलं ते? मी म्हणले, तुम्ही किंमत लावसाल एका कष्ट करायची जो शेतीत राबतोय, पण 3 लेकराच्या बापाची आणि माझ्या आईच्या कुंकुवाची कशी किंमत लावाल. आम्ही शेतकऱ्याची मुलं हो, घरातल्या दोऱ्याला पण ठेवतो. पण माझ्या बापाने गळ्यातल्या उपरण्यानेच फाशी घेतली. आता मी काय बोलू, मला तर काहीच समजत नाही. माझं डोकं एकदम सुन्न पडले. हे घे, तुझी मोठी बहीण समजून ही पैसे ठेव. कारण मी जर अशीच घरी गेली ना तर माझा बाप पण घरी, त्याला खूप वाईट वाटेल ग. तुला अक्कल नाही का मग येड्या? तुझा भाऊ असला म्हणून काय झालं? तू तुझी बरोबरी करतोय ना, तुला नाही करता येत का? अगं पण बाबाने नाहीने ऐकलं पाहिजे ना माझं. तो कॉलेजला जायला लागला म्हणून त्याला लगेच गाडी घेऊन दिली. मला पण शेतात जावं लागतंय ना. मी म्हणले ना तुला अक्कल नाही, तेच खरे. तू असंच काम करता करता मरून जाय. आणि तो होईन शिकून मोठा झाला ना, तुला विचारायचं सुद्धा नाही तो. म्हणूनच म्हणते तू त्याच्यापेक्षा ना काहीतरी असं वेगळं कर, जेणेकरून ना माझं लग्न तू सोबत येईल. नाहीतर मला पण ना विचार करावा लागेल. अरे तुझ्याकडे साधी गाडी सुद्धा नाहीये आणि तो नुसता शिकतोय तर त्याला लगेच गाडी. तू नको काळजी करूस, मी पण घेणार गाडी. आणि मी घरच्यांना सांगून देतो मला ती शेती करायला नाही जमणार. मला पण दुसरीकडे कामाला जायचंय. माझं शिक्षण झालं नाही म्हणून काय झालं? माझ्यावर लगेच एवढा लोड द्यायचा का? ते बघ बाबा तू तुझं. पण हा एक गोष्ट सांगते तुला, तू जर असं त्याच्या पुढं पुढं करत जर राहिलं ना, उद्या जरी आपलं लग्न झालं ना तर आपल्याला त्याच्या पुढं पुढंच करावं लागेल. त्याची बायको होईन मालकीन आणि मी होईन मोल करेन. त्यामुळेच तुला सांगते, तू ना बिझनेस कर काहीतरी, तेव्हाच आपलं खरं काहीतरी होईल. करतो ग मी काहीतरी. तू माझा भाऊ होता म्हणून त्याला प्रत्येक गोष्टीत साथ दिली. मला ते कळलंच नाही ग. माझा भाऊ आणि माझे घरचे मिळून आयुष्यभर मला शेती करायला होती. तो होईल माझा मोठा साहेब. आता समजलं ना तुला काय करायचं आणि काय नाही ते. मग आता लाग कामाला. आणि हा, आता जर यानंतर तू जर त्याला साथ देताना जर दिसला ना, मग मला विसरून जायचं. समजलं ना? समजलं. नाही देणार मी त्याला साथ. तू नको एवढा लोड घेऊ. बरं ठीक आहे, चल निघू मग आपण, भेटू नंतर. चल. बाबा, मला नवीन गाडी घ्यायची. गाडी घ्यायची? अरे गाडी घेणं सोपं आहे का? हा, आता आपण घेतली ना सुहासला गाडी. हे बघ, तुला जेव्हा लागेल ना त्याची गाडी घेऊन जात जा. ती गाडी त्याला घेतलेली, मला कुठे घेतली गाडी? मला पण पाहिजे गाडी. तू शिकायला लागला तर त्याला लगेच नवीन गाडी घेतली. मला शेतात जायला नाही लागत का गाडी? असं काय बोलायला लागलाय तू? हा, अरे गाडी घेणं सोपं आहे का आपल्यासारख्या माणसाला? त्यालाच बळच गाडी घेतली आपण, आणि कशी घेतली तुला बी माहिती आहे. हे बघ, तो आता शिकतोय ना, तो शिकून चांगला नोकरीला लागला की मग घेऊ आपण तुला बी गाडी. पण आता त्याला राहू दे. आजपासून त्याला जे घेशाल ना ते पण मला पाहिजे, नाहीतर मी काम नाही करणार. आणि त्याच्या शिक्षणाला जेवढा खर्च करताय ना तेवढा खर्च मला द्या. मला व्यवसाय तरी करता येईल. तुला करायचा ना रवी व्यवसाय, कर तू. मी माझं शिक्षण बंद करतो. अरे तुझा काहीतरी गैरसमज होतोय.
मी तुझा सक्का भाऊ आहे, दुश्मन नाही आहे विरोधात जायला. तुला शिकायचं नव्हतं म्हणून बाबांनी तुला शिकवलं नाही. हे बघ, श्वास आपला शिकला ना आणि चांगल्या नोकरीला लागला का, अरे आपल्या 7 पिढ्या उपजारत्यान बघ. आपली गरिबी दूर होईल. आणि एकदा तू नोकरीला लागला ना, अरे तुझी गाडी काय, तुझी सगळी स्वप्न पूर्ण करीन त्यो. बाबा, हा तुमचा आहे ना गैरसमज आहे. आपण रात्रंदिवस कष्ट करायचे, याला शिकवायचं, नोकरी लावायचं. उद्याचं लग्न होईल, त्याची बायको येईल, अख्खा व्यवहार त्याच्या बायकोच्या हातात जाईल. हा होईल बायकोचा बैल आणि आपण त्यांचे नोकर. मला नाही जमणार हे. मला माझं वेगळं काहीतरी करून ठेवायचंय. रवी, किती गैरसमज करतो बरं. हा, हे बघ, तुम्ही एवढं माझ्यासाठी कष्ट करताय म्हणून मी शिकतोय. तुम्ही आहेत म्हणून मी आहे. आणि उद्या माझं जर लग्न जरी झालं आणि बायको जशी निघली तरी मी बायकोऐवजी तुम्हाला निवडेल. तसं कधीच वागणार नाही. आणि हे बघ, एकदा मला नोकरीला लागू दे, तुला जे पाहिजे ना ते घेऊन देतो. अरे बाबा, रावणासोबत भाऊ नव्हता म्हणून तो युद्ध हारला होता. आणि प्रभू श्रीराम त्यांच्यासोबत त्यांचा भाऊ होता म्हणून कठीण परिस्थितीत सुद्धा ते युद्ध जिंकले होते. तेव्हा भावानी भावाला कधी अंतर देऊ नका. अरे माझं काय, पिकलं पाणी मी, आज आहे तर उद्या नाही. पण तुम्ही, ह्यो गाडा तुम्हालाच वाढायचा आहे. दोघं बी एक विचाराने राहा आणि एकमेकांना समजून घ्या. बाबा, चुकलं माझं. मी बाहेरच्यांचं ऐकून भावाला विसरलो होतं. पण आज मला समजलं, जर स्वतःचा भाऊ जर असेल ना, आपण कोणताही डोंगर पार करू शकतो. मला नाही शिकता आलं, पण सुहास, तू शिक, नोकरीला लाग. तू काळजी नको करू, बाकी सगळं मी पाहतो. बाबा, तुम्ही नका काळजी करू, मला नको ती गाडी. तर मी कशाला काळजी करू, तुमच्यासारखी पोरं असल्यावर मी अजिबात काळजी करायचं नाही बघ. पण आता कसं गोड बोलला तू एकदम. चला, दोघांनी एकमेकांना मिठीत घ्या बरं, म्हणजे मला बरं वाटेल. अरे वा, मी सांगितलं आणि लगेच तू गाडी पण घेऊन आला. नाही, माझ्या भावानेच दिली मला गाडी. तो बोलला, तुला जेव्हा पाहिजे तेव्हा तू घेऊन जात जा. पण तुझ्यामुळे ना मला एक गोष्ट समजली, दुसऱ्यांचं ऐकून आहे ना कधी स्वतःच्या बापाला आणि स्वतःच्या भावाला विसरायचं नसतं. लोक नुसते दुसऱ्यांची घरं फोडायची कामं करतात, त्यांना कधी घर जोडता येत नाही. जेव्हा तुझे दोन्ही भाऊ वेगळे होतील ना, तेव्हा तुला समजेल. आणि माझ्या भावाला मी नोकरीला लावणार आहे. तुला माझ्यासोबत लग्न करायचं असेल तर कर, नाही तर नको करूस. पण मी माझ्या भावाला कधी विसरणार नाहीये. बरं चल, येतो मी. अजून जर इथं थांबलो ना थोडा वेळ, तू माझं कान भरायला सुद्धा कमी करणार नाहीस. काय ग पायल, कुठं निघालीस? काय नाही रे, चालेल सुहासला भेटायला. तू पण ना कुठं त्याला भेटायला चालली काय माहिती. तू कोणत्या पोरावर प्रेम केलं काय माहिती. नेमकं काय म्हणायचंय तुला? अगं तो रात्रंदिवस त्याच्या बापाला कामाला लावतोय. त्याला एवढं लग्नाचं वय झाले तरी बापाच्या जीवावर बसून खातोय. अजिबात त्यांची काळजी घेत नाहीये. मी आताच आहे ना त्यांच्या घरी जाऊन आलोय. त्याचा बाप कॉटवर पडून आता तरी दवाखान्यात घेऊन नाही गेला. काय सांगतो, खरंच सुहास असा आहे? मला वाटलं नव्हतं रे तो एवढा नीच असेल म्हणून. माणसाचा चेहरा पाहून समजत नसतो का तो कसा आहे. तू तर त्याचा चेहरा पाहून प्रेम केले. तो अजिबात काळजी घेत नाही त्यांची. थांब बघते मी त्याच्याकडं, येते मी. श्वास, हे तर आता कॉटवरती झोपून होते आणि तू तर त्यांना दवाखान्यात नेणार नव्हता. अरे त्यांचं जास्त दुखायला लागलंय म्हणून घेऊन चाललोय. अरे तुला काय अक्कल आहे का नाही रे? हा, अरे खुशाल त्यांना काम करायला लावतोय, त्याच्यामुळेच ते आजारी पडतायत. तुला बापाची ना काळजी घेता येत नाही. अरे मी सांगतच नाही त्यांना काम करायचं. गप्प बस. कितीतरी वेळ आहे ना मी त्यांना काम करताना बघितलेले. हो ना ना, अहो तुमचं पोरगा आता मोठं झाले, त्याला करू दे ना काम.
तुम्ही कशाला करताय? तुम्ही करताय काम आणि हे मारतात तुमच्या जीवा उड्या. अय आम्ही बघू काय करायचं ते, तू नको सांगू. चला नाना. आयला चांगलं सांगायला जावं तर हे म्हणतात माझंच करे. मारू दे तिकडे. मला वाटलं नव्हतं तेवढं नीच असशील म्हणून. अरे सुहास, तुझ्या वडिलांचं एवढं दुखतंय आणि साधं तू त्यांना दवाखान्यात पण नाही घेऊन गेलास. खरंच आज मला असं वाटतंय मी चुकी केली तुझ्यावर प्रेम करून. अरे तू तुझ्या बापाची काळजी नाही घेऊ शकत तेव्हा माझी कुठून घेणार आहे? बरं झालं रवीने मला सांगितलं तुझं हे रूप. झालं का तुझं बोलून? बोलू का आता? डोळ्यांनी बघितलं नाही काही नाही तरी पण कस काय विश्वास ठेवू शकते रवीवर तो? अरे रवी घरी आला होता, त्याने नानाची सगळी अवस्था बघितली. मी पुन्हा त्यांना दवाखान्यात घेऊन चाललो होतो तेव्हा रवी रस्त्यात भेटला होता. साधा म्हटला पण नाही काय मदत करू का. माझ्याकडे पैसे नव्हते त्याला दवाखान्यात न्यायला, म्हणून मी माझी गाडी विकली आणि त्याला पायी घेऊन गेलोय दवाखान्यात. अजून पण नाना दवाखान्यात आहेत. पैसे नव्हते म्हणून पैसे बघायला आलोय, कोणी देत आहे का ते? आणि तू ऐकतीन बोलती मला काही पण. रवीने खोटं सांगितलं मला. असे कसे रे तुझे मित्र? सॉरी चुकलं माझं. माझ्याकडे आहेत पैसे, ते घेऊन जाऊ आपण. नको, तुझं कर्ज कधी परत फेडणार मी. आणि तसा पण तुझा माझ्यावर विश्वास नाहीये. पुन्हा कोणाचं ऐकशील आणि माझ्यासोबत भांडण करत बसशील. फबाड फोडीन तुझं असं काही परत बोललास तर. आणि कर्ज कसले रे? होणारे सासरे आहेत माझे, आणि त्यांना आपण नाही वाचवलं तर आपल्या लग्नाचा पुढाकार कोण घेणार? आणि तसे पण वडिलांसारखेत माझे. चल लवकर, मला त्यांना भेटायचंय. पुन्हा काही गैरसमज नाही करणार ना? चुकलं माझं, बोललंय ना, सॉरी. चल. चल. काय रे रवी, मला खोटं बोललास ना तू की सुहास नानांना दवाखान्यात घेऊन जात नाही म्हणून? तू त्याला भेटलं तेव्हा विचारलं का त्यांनी नानांना दवाखान्यात का नाही नेलं? अरे त्याच्याकडे पैसे नव्हते म्हणून त्यांनी नाही नेलं. मित्राची साथ द्यायची असती, अशी बदनामी नसते करायची. आयला राव, चुकलं माझं. मित्र अक्कल शिकवणार नसावा, दुःखात साथ देणारा असावा. जाऊ दे, याला सांगून काय कळायचंय. चल. तुला सांगितलं ना कॉलेजला जायचं नाही म्हणून, समजत नाही का तुला? बाबा असं काय करताय तुम्ही? मला अजून शिकायचंय, तुम्ही का शिकू देत नाहीये मला? आणि तुम्हाला जर एवढी जड होत होती मी तर जन्म कशाला द्यायचा मला? हे बघ, पोरींना किती शिकवलं तरी आहे का काय उपयोग त्याचा? आहे का काय उपयोग? हे बघ, पोरांना शिकवलं तर उद्या निदान नोकरीला लागून ते आम्हाला पोचत्यान तरी, पण तुम्हाला शिकून काय उपयोग आहे का? म्हणजे आता तुम्ही मुलांमुलीमध्ये भेदभाव करायला लागलात? एवढा भेदभाव तर मी कुठंच पाहिलं नाही. हे बघ, अहो पण मी लागणार आहे नोकरीला. तू नोकरीला लागली तर मला काय उपयोग आहे का त्याचा? त्याचा उपयोग तुझ्या सगळ्या नवऱ्याला होईल ना. तुम्हाला आधी शिकवा, तुमच्या लग्नाला खर्च करा, त्यापेक्षा डायरेक्ट तुझं लग्न लावून दिलं तर माझा खर्च तर वाचन. बाबा असं नका करू, माझी शिकायची खूप इच्छा आहे हो. तुला एकदा नाही म्हणलेलं समजतं का? चल हो घरात. तुम्हाला जर नाही शिकून द्यायचं ना, नका शिकून देऊ, द्या करून माझं लग्न. चालतंय, तुझं लग्न करून देतो. चल जा घरात, आता काम कर घरातले. काय बरं झालं तुम्ही इथंच भेटले. अहो तुमच्याकडे निघालो तुम्ही. कर काय काम होतं? काय नाही हो, माझी बायको PSI झाली. तिच्या स्वागतासाठी ना घरी कार्यक्रम ठेवलाय. तिची गावातून आपण मिरवणूक पण काढणार आहे. तेव्हा म्हटलं तुम्हाला सांगून यावा, या बरं का घरी. लका PSI झाली वय? पण होय, तुझ्या बायकोला तिच्या घरच्यांनी शिकवलं का रे? नाही हो, तिच्या घरच्यांनी तिला 12वी पर्यंत शिकवलं, पण काय आलं
त्यांच्याकडे पैसे नव्हते म्हणून त्यांनी लग्न लावून दिलं. तिची शिकायची खूप इच्छा होती, मग मी तिला पुढं शिकवलं. ती शिकल्यामुळे ना माझी परिस्थिती बदलली. चांगलं आहे की. बस चालते, जातो मी आता, सगळ्यांना सांगायचंय. हा हा हा, येतो बरं का नक्की. हा चाल. ताई, तू कॉलेजला नाही गेली? अगं शिक्षण फार महत्वाचं असतं. आज कॉलेज नको बुडवत जो बरं. हे बाबांना समजायला नको का? ते म्हणले आजपासून कॉलेजला नाही जायचं. मुलगी शिकली तर पैसा व्हायला जातो म्हणे, आणि मुलगा शिकला तर नोकरीला लागतो, त्याच्या जीवावर बसून आयुष्यभर खाता येतं म्हणे. बघ ना, तुझ्या तर माझा एवढा भेदभाव केला रे. मला तर वाटते मी मुलगी म्हणून जन्माला आली हाच मोठा गुन्हा झालाय. हे बघ, मी बोलतो त्यांना, नको काळजी करू. तुझी इच्छा आहे शिकायची, तू शिक ना. हे बघ, एक वेळेस माझं शिक्षण बंद झालं तरी जमल, पण तू शिकली पाहिजे. नको रे बाबा, जाऊ दे. मी तर लग्न करून जाणार आहे, आणि तसं पण मी आता फक्त लग्न व्हायचीच वाट पाहते. हे बघ, मनात काय राग ठेवू नको. अगं नाही लग्न लावून देणार ते तुझं, मी सांगतो ना त्यांना. बाबा आले, थांब. अरे काय गडबड चालली तुमची? अहो बाबा ती सांगत होती का मला शिकायचंय, पण तुम्ही शिकून देत नाही तिला. असा भेदभाव का करता बरं? मला शिकून देता, त्याला शिकून देत नाही. हे बघा, मला जसं शिकवता ना तुम्ही, तसं तिला पण शिकून द्या ना. ती मोठी होईल, उद्या तुमचं नाव काढल, आणि ती जर शिकली तर नवरा पण तिला तसंच भेटेल ना, आणि ती आयुष्यभर सुखात राहील. हे बघा, एक वेळेस माझं शिक्षण बंद करा, पण तिला शिकून द्या, आणि तसा पण मी माझ्या पायावर उभा राहणारच आहे ना. चुकलं माझं, खरं आहे पोरा तुझं. हे बघ तायडे, तुला जेवढं शिकायचंय ना तेवढं शिक, आणि जेव्हा तुला वाटण लग्न करायचंय तेव्हा मी तुझं लग्न लावून देईन. पण तू चांगली शिक बरं का. अरे ते आपल्या गावातला रव्या, त्याची बायको PSI झाली, तो मला भेटला होता. अरे त्याला तर लय आनंद झालता, पण मी विचार काय केला, त्या पुरीच्या बापाला किती आनंद झाला असेल. त्यामुळे पुरी, तुला काय शिकायचं ते शिक, आणि चांगलं नाव काढ बघ. अरे ज्यांची शिकवायची ऐपत नाही ती सुद्धा पोटाला चिमटा काढून पोरांना शिकवतात, आणि माझी तर ऐपत आहे. मी माझ्या तायडीला घरी कसा बसून देईन? हे बघ तायडे, तुला काय शिकायचंय ना तेवढं शिक, आणि तू बी शिक्षण अर्धवट सोडू नको. तू बी शिकून घे, आणि काय शिकायचं ना तुम्हाला तेवढं शिका. तुझ्यासारखाच भाऊ पाहिजे प्रत्येक बहिणीला, अडचणीच्या वेळी तिच्या मागं ठामपणे उभा राहणारा. जेवण करून घेऊ. चला.